खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे की गावातल्या सगळ्यांनी त्यांची मुलं दुसरीकडे होती ती इथं टाकली एका विश्वासाने, आणि तो विश्वास पुढे राहील अशी मी पण आशा करते. आणि शेवटी आपण मराठी बोलतो घरात, तर आपली मुलं जर मराठीतूनच शिकली तर ती लवकर शिकतात आणि त्यांना पुढे पण म्हणजे त्यांना काही ट्रेस नाही येणार आहे. विदाऊट ट्रेस ते चांगलं शिकू शकतील पुढे जाऊन. आणि जास्त ताण देऊन मुलांना डायरेक्टली इंग्लिश शिकायला थोडंसं अवघड जातं, आणि ते तेवढंच शिकू नाही शकत. म्हणजे की हा ते रट्टा मारून शिकतील तात्पुरते, पण त्यांना ती गोष्ट काय आहे ती शेवटपर्यंत नाही कळणार आहे. असंच ते रट्टा मारूनच पुढे जाणार आहेत आता. तर मला असं वाटतं की मराठी शाळा आहेत ना आपल्या, तर ते पुढे मराठी शाळांमुळे खूप काही मुलं खेळातून शिकतात, नवीन नवीन गोष्टी शिकतात. मी सुद्धा याच शाळेत शिकले झेडपीला, तर मला माहितीये की पुढे गेल्यानंतर काय अडचणी आल्या मुलांना. दुसऱ्या जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत त्यांना छोट्या छोट्या बेरीज वजाबाकीच्या कन्सेप्ट माहित नाहीयेत, तिथं त्या चुकतात की नाही हे असंच आहे हे असंच आहे. त्या मुलांना पुढे जाऊन ती अडचण येऊ नये म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मराठीतूनच शिकवा. आणि आशा करते की पुढे ही शाळा खूप चांगल्या प्रकारे चालू राहील. त्यांना वेगवेगळे उपक्रम राबवू इथे, आणि त्यातून यांची चांगली प्रगती होईल. हो, आणि मीही यांना कायम मदत करत राहीन, कायम मार्गदर्शन करत राहीन. संग्राम